नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण कशाप्रकारे महा ऑनलाईनवरून आपण डोमेशियलसाठी ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर यायचं आहे महा ऑनलाईनच्या साईटवरती. त्याच्यानंतर आपल्याला इथं या डॅशबोर्डवाल्या या बॉक्समध्ये आपल्याला शोधायचे आहे महसुली विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा. इथं आपल्याला हे दोन ऑप्शन दिसणार. इथून आपल्याला हा खालच्यावाला ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि इथं मग आपल्याला शोधायचं आहे वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र. शोधल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला काही आवश्यक कागदपत्रे दिली आहे, पण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला डोमेशियलसाठी हे कागदपत्रे न लागता दुसरे कागदपत्रे लागणार आहे, ते मी समोर तुम्हाला सांगणार आहे. नंतर आपल्याला पुढे सुरू करावरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. इथपासून या पेजपासून आपल्याला आपल्या डोमेशियलसाठी फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं प्रमाणपत्राच्या नावामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे. एक वय व अधिवास प्रमाणपत्र, दुसरा वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र आणि तिसरा वय आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र. आपण ज्या प्रमाणपत्रासाठी आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. हा फॉर्म आपण डोमेशियलचा जो आपण फॉर्म फिलअप करत आहोत हा आपण एकतर मराठीमध्ये नाहीतर इंग्लिशमध्ये कोणत्या पण लँग्वेजमध्ये आपण फॉर्म फिलअप करू शकता. अगर जर आपल्याला इंग्लिशमध्ये फॉर्म फिलअप करायचा असेल तर आपल्याला इथं इंग्लिशवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन तो याप्रमाणे आपल्यासमोर इंग्लिशमध्ये फॉर्म येऊन जाणार. इथं इंग्लिश आणि मराठी मॅन्डेटरी नाही आहे. आपण ज्या लँग्वेजमध्ये फॉर्म फिलअप करायचा असेल तो लँग्वेज आपल्याला इथून सिलेक्ट करायची आहे. अगर आपण इंग्लिशमध्ये फॉर्म फिलअप करत असाल तर आपल्याला इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिशमध्ये सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर इथं सर्टिफिकेट नेममध्ये 3 ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामधून आपल्याला आपण ज्यासाठी फॉर्म फिलअप करायचा असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकंट डिटेल्समध्ये आपण ज्याची डोमेशियलचा फॉर्म फिलअप करत आहोत त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं सॅल्युएशनमधून ते एकतर मेल असतील तर इथं ॲडव्होकेट कुमार किंवा मिस्टर किंवा श्री हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि फिमेल असतील तर श्रीमती, MS किंवा MRS किंवा कुमारी हे वाले ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं फुल नेममध्ये त्यांचं नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि इथं मराठीमध्ये त्यांच्या मराठीमध्ये नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला सॅल्युएशनमधून एकतर श्री नाहीतर मिस्टरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इथं त्यांच्या वडिलांच्या इंग्लिशमध्ये नाव द्यायचं आहे आणि इथं त्यांच्या मराठीमध्ये नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ द्यायची आहे. डेट ऑफ बर्थ दिल्यानंतर इथं ॲटोमॅटिकली त्यांची एज येऊन जाणार. एज आल्यानंतर आपल्याला इथं त्यांचा जेंडर ॲटोमॅटिकली येऊन जाणार, कारण इथं सॅल्युएशनमध्ये आपण मेलवाला ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ऑक्युपेशनमधून ते कोणता काम करत असतील तर त्यांच्या ऑक्युपेशन म्हणजे काम सिलेक्ट करायचे आहे आणि जर ते काही शिक्षण घेत असतील तर आपल्याला इथं स्टुडंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं ईमेल ID आणि UIDचा ऑप्शन दिलेला आहे. हा मॅन्डेटरी नाही आहे इथं, पण आपण देत असाल तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या ॲड्रेसची डिटेल द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला तर ॲड्रेसमध्ये त्यांचा ॲड्रेस द्यायचा आहे. ॲड्रेस दिल्यानंतर आपल्याला इथं बिल्डिंग, स्ट्रीट, लोकॅलिटी, लँडमार्क हे ऑप्शन दिलेले आहे. हे ऑप्शन आपण देत असाल तर देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथून त्यांचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट दिल्यानंतर आपल्याला इथून त्यांचा तालुका द्यायचा आहे. तालुका दिल्यानंतर आपल्याला इथून त्यांचा विलेज सिलेक्ट करायचा आहे. विलेजचे नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्यांचा पिनकोड इथं द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की ह्या ॲड्रेसवरती किती वर्षापासून राहतात, तो वर्ष आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला बेनिफिशरीबद्दल विचारला आहे. बेनिफिशरी म्हणजेच अगर जर आपण हे डोमेशियल आपण कोणत्या आपल्या रिलेटिव्हसाठी जर काढत असाल तर ते आपल्याला इथून त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की इयर्स ऑफ रेसिडेंट ॲट करंट ॲड्रेस, म्हणजे आपण या ॲड्रेसवरती केव्हापासून राहता, जो आपण वरती ॲड्रेस दिला त्याच्यावरती. तर इथं आपल्याला इथं किती वर्षापासून राहता तो वर्ष द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की ॲप्लिकंट रेसिडेंट इन महाराष्ट्र, म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये राहिलेले असावे कमीत कमी 15 वर्ष. तर आपल्याला इथं वर्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे की रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरी, म्हणजे आपण हे जे डोमेशियल काढत आहोत ते कोणासाठी काढत आहोत, आपण स्वतःसाठी काढता किंवा आपल्या रिलेटिव्हसाठी काढता. तर ते आपल्याला ऑप्शन इथून सिलेक्ट करायचे आहे. आपण आपल्या कोणत्या रिलेटिव्हसाठी काढत असाल तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जर स्वतःसाठी काढत असाल तर आपल्याला इथं हा सेल्फवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
आपण जर सेल्फ फॉर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं ॲटोमॅटिकली ह्या बेनिफिशियरी टाईपमध्ये हा सॅल्युएशन येऊन जाणार आणि इथं आपला नाव येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला बर्थ डिटेल्सबद्दल विचारलं आहे. इथं आपल्याला विचारलं आहे की आपण जो वर ॲड्रेस दिला आहे तोच आपला बर्थ प्लेस आहे का. अगर जर तो असेल तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर इथं नोवरती क्लिक करायचं आहे. नोवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर आपली बर्थ डिटेल्स देण्यासाठी इंटरफेस येऊन जाणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं ॲड्रेसमध्ये आपला जन्म जिथं झाला असेल त्याचा ॲड्रेस द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं स्ट्रीट, बिल्डिंग, लोकॅलिटी हे ऑप्शन दिलेलं आहे. हे ऑप्शन आपण देत असाल तर ते ऑप्शन द्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपली कंट्री सिलेक्ट करायची आहे. कंट्री दिल्यानंतर इथून आपल्याला आपला स्टेट म्हणजे राज्य द्यायचं आहे. राज्य दिल्यानंतर आपल्याला इथून डिस्ट्रिक्ट द्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट दिल्यानंतर इथून आपला तहसील सिलेक्ट करायचं आहे. तहसील दिल्यानंतर जिथं आपला जन्म झाला त्या गावाचे नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्याचा पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपण ज्यांची डोमिसाईल काढत आहोत त्याच्याबद्दल त्यांच्या एज्युकेशनची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरीमधून त्यांच्या एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि इथून युनिव्हर्सिटी किंवा बोर्डचं नाव द्यायचं आहे. तो दिल्यानंतर आपल्याला इथं त्यांनी जेव्हा ॲडमिशन केली होती त्याच्या वर्ष आपल्याला इथं द्यायचं आहे आणि ते दिल्यानंतर आपल्याला इथं कंप्लीट इयरमध्ये त्यांचा हा एज्युकेशन जेव्हा कंप्लीट झाला होता त्यांच्या इथं इयर द्यायचं आहे. इयर दिल्यानंतर आपल्याला इथं इन्स्टिट्यूट ऑफ डिटेल्समध्ये त्यांच्या इन्स्टिट्यूटची डिटेल्स द्यायची आहे. डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला तिथं ॲडवरती क्लिक करायचं आहे. मग तो याप्रमाणे खाली इथं ॲड होऊन जाणार. आपण दिलेली माहिती बरोबर असेल तर ते ठेवायची आहे आणि जर इथं काही गडबडी वाटत असेल तर तुम्हाला आपण इथं डिलीट पण करू शकता. एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली विचारले आहे की आपण ज्यांचा फॉर्म भरत आहोत हे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये येऊन राहत आहेत का, म्हणजेच एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये येऊन राहत आहेत का. तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. अगर ते एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये राहत असतील तर एकदा आपल्याला येसवरती क्लिक करायचे आहे आणि नसतील राहत तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचे आहे. नंतर खाली आपल्याला इथं विचारले आहे की ते आपण ज्यांचा फॉर्म भरत आहोत ते आणखी कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यामधून पण कोणती गव्हर्नमेंट स्कीमचा यूज करत आहेत का. अगर करत असतील तर आपल्याला येसवरती क्लिक करून त्यांची डिटेल्स द्यायची आहे आणि नसतील करत तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सर्टिफिकेटमध्ये रिझन विचारला आहे की आपण हे जे डोमिसाईल कशासाठी काढत आहात तर आपल्याला इथं त्याचा रिझन द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली ॲग्रीमेंट दिलेलं आहे. इथं हे इन्फॉर्मेशन पूर्ण वाचून आपल्याला आय ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर एक बॉक्स येऊन जाणार. इथं हे संपूर्ण माहिती वाचून आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एकदा प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे आपल्यासमोर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपले डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी इंटरफेस येऊन जाणार. आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स टाईपमधून इथं डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे. इथून आपल्याला आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात त्याचं नाव शोधून तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथं फाईल पाथमधून चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. आपण जो डॉक्युमेंट जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे डॉक्युमेंट्स ॲडेड सक्सेसफुलीच्या इथं आपल्याला मॅसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि तो डॉक्युमेंट्स अपलोड केलेला आपण खाली इथं बघू शकता. आणि हा जर डॉक्युमेंट्स आपण व्ह्यू करायचा असेल तर आपल्याला इथं व्ह्यूवरती क्लिक करायचं आणि डिलीट करायचं असेल तर इथं डिलीटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आणखी आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून आपल्याला या लिस्टमधून त्याचं नाव शोधायचं आहे आणि आपण जर नाव शोधायचं नसेल तर आपल्याला इथं अदरवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून फाईल पाथमधून तो डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचा आहे. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं इतर संबंधित दस्तावेजमध्ये त्या डॉक्युमेंट्सचं नाव द्यायचं आहे आणि इथं आपल्याला ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि तो डॉक्युमेंट्स पण इथं ॲड होऊन जाणार. याचप्रमाणे आपल्याला एकतर इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून नाव शोधायचं आहे नाहीतर आपल्याला या अदरवाल्या ऑप्शनमधून इथं तो डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आहे. अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आपण इथं खाली बघू शकता आणि या डोमिसाईल काढण्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहे आपण इथं बघू शकता आणि याच डॉक्युमेंट्सवरून आपण आपली डोमिसाईल काढू शकतो. सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं खाली
कंटिन्यूचा ऑप्शन मिळेल, तो आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. या पेजवरती आपल्याला आपण ज्याची डोमिसाईल कार्ड आहे तर त्यांचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. आपण इथं 2 टाईपनी फोटोग्राफ अपलोड करू शकता, एक तर लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ. आपण जर पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ अपलोड करत असाल तर आपल्याला इथं अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथं इंस्ट्रक्शन टू अपलोड फोटोग्राफचा ऑप्शन दिसेल. इथं आपल्याला आपली फोटोग्राफ कोणत्या साईजमध्ये, कोणत्या केबीमध्ये, कोणत्या पिक्सेलमध्ये द्यायची आहे त्याची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. त्या माहितीनुसार आपल्याला आपली फोटोग्राफ तयार करायची आहे. फोटोग्राफ तयार केल्यानंतर आपल्याला इथं अटॅच फोटोग्राफमधून आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपली फोटोग्राफ जिथं कुठं ठेवली असेल तिथून सिलेक्ट करून इथं आपल्याला अपलोड करायचे आहे. आणि जर आपण इथं लाईव्ह फोटोग्राफ अपलोड करायचा असेल तर आपल्याला इथं क्लिक फोटोवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण ज्यांची डोमिसाईल काढत आहोत त्यांना इथं लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर आणून इथं कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. आपली कॅप्चर केलेली फोटो इथं कॅप्चर पिक्चरमध्ये येऊन जाणार. ते फोटो जर आपल्याला ठीक वाटत असेल तर आपल्याला इथं तेच फोटो अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्याला फोटो अपलोडेड म्हणून इथं मॅसेज येऊन जाणार. नंतर आपल्याला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे सिलेक्ट मोड पेमेंटचे ऑप्शन येऊन जाणार. आपल्याला इथं पेमेंटचे 3 ऑप्शन दिलेले आहे, एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. आपण ज्याप्रमाणे पेमेंट करायचा असेल आपल्याला तो ऑप्शन इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पे नाववरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर आपण ज्यांच्या डोमिसाईल काढत आहोत त्यांची इन्फॉर्मेशन आणि आपल्या या डोमिसाईलसाठी लागणारे चार्जेसची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं चार्जेसमध्ये आपल्या IDचा पासवर्ड टाकायचा आणि कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपला पेमेंट सक्सेसफुल येऊन आपल्यासमोर आपली सर्व्हिस इन्फॉर्मेशन आणि चार्जेसच्या इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार. आपण केलेल्या पेमेंटची आपल्याला जर प्रिंट पाहिजे असेल तर आपल्याला इथं प्रिंटवरती क्लिक करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. आपण जो आता फॉर्म फिलअप केला डोमिसाईलसाठी हे त्याची टोकन आहे. याची जर आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपण याची पण प्रिंट काढू शकता, नाहीतर आपल्या लॅपटॉप, PC किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून पण ठेवू शकता. तर मित्रांनो, याप्रमाणे आपण आपल्या डोमिसाईलचा फॉर्म इथं ऑनलाईन फिलअप करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याचप्रमाणे जर आपल्याला व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.